मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी 5वं उपोषण या ठिकाणी आज सोडलं। त्याबरोबरच काही संकल्प देखील त्यांनी केलेले आहेत। ते नेमके कुठले आहेत आपण जाणून घेऊया। तुम्ही काही संकल्प या ठिकाणी केले ते उपोषण सोडताना ते नेमके कुठले आहेत? संकल्प म्हणजे शेवटी समाजाला न्याय मिळाला पाहिजे हाच उद्देश असतो। मग निमित्त काही पण असू द्या, मग ते निवडणुकीचं माध्यम असू द्या, सामाजिक आंदोलन असू द्या किंवा सरकारला जरी आपण वाईट बोलतो किंवा चांगलं बोलतो ते समाजाच्या कल्याणासाठीच बोलतो। त्या दृष्टिकोनातूनच केलं की सलाईन लावून उपोषण करणं योग्य नसल्यामुळं म्हणलं ते स्थगित केलेलं चांगलं म्हणून स्थगित केलं। बरं, तुम्ही राज्यातल्या 288 जागांवर उमेदवार देणार आहात का? हो, पण 29 ऑगस्टला फायनल करू। त्या दिवशी मराठा समाजाचा सगळ्यांची बैठक 29 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होते आंदोलनाला। त्या दिवशी ठरवू पाडायचे कवभा करायचे फायनल। बरं, गरज पडल्यास स्वतः जरांगे पाटील उभे राहणार? नाही बाबा, मी नाही राहणार, पण देणार बाकीच्याला बनावं लागणार आहे नाविलाज। सरकार ऐकणार नसलं तर आणखीन विनंती माझी एबीपी माझाच्या माध्यमातून शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, शंभूराज साहेब असतील की मला राजकारणात नाही, माझ्या समाजाला नाही, जे ठरलं ते द्या, बस एवढंच मागण्या। तुमची भूमिका ही भाजपाचे सर्व आमदार पाडण्याची आहे की देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक पाडण्याची? जे मराठ्याच्या विरोधात बोलून तो मी काय भाजपाच्या म्हणलं, जे जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करतायत, जाणून बुजून मराठा सोडून त्यांना दुसरं काही बोलतच नाहीत ते विनाकारण आंदोलन आणि मी त्यांना वाटून दिल्यासारखं, त्याला नाविलाज आमचा नाविलाज आहे। मग यामध्ये दादा आणि शिंदेच्या आमदारांचा समावेश असेल? कमवून नसल, महायुतीचे बी कमवून नसल, कशामुळे नसल, महाविकास आघाडीचे कशामुळे नसल, आम्हाला त्रास देणारा कोणाला सुट्टी नाही। तुमचा सरकारवर विश्वास नाही असं तुम्ही म्हणतात, मग सरकारला सारखा वेळ आपल्याकडनं का दिला जातो? कुठं दिला तेच म्हणते द्या, आम्ही कुठे देतो? पण शेवटी काय असतं बघा, प्रक्रिया आहे ती, वेळ देणं न देणं ही प्रक्रिया आहे एकमेकांसाठी। ते शेवटी राजा असते, राजाला दया असली पाहिजे। आज वेळ देणं घेणं ही प्रक्रिया आहे, ती आम्ही करतोय प्रामाणिकपणानं। सरकारनं प्रामाणिकपणा राबवायला पाहिजे, तो आम्ही राबवतो, एवढाच फरक आहे। एक आणखी शेवटचा फक्त प्रश्न, तुम्ही सरकारचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार पाडण्याचं या ठिकाणी बोलत आहात, मग तुम्हाला महाविकास आघाडीचा तुम्हाला छुपा पाठिंबा आहे का? दाखवून द्यावा, छुपा पाठिंबा महाविकास आघाडीचा आहे का? दाखवून द्यावा त्यांनी असल्याला, दाखवून दिला पाहिजे त्यांनी 100% आधी दिला पाहिजे। अरे काही नसून मला जेलमध्ये टाकायचं म्हणते, लाजा वाटलं पाहिजे राव यांना, मग का नाही पाडावं म्हणा भाजपची, लोकांना कळतं ना ते, काही नसून माझा काहीच अर्थार्थी संबंध नसून माझ्यावर आळा आणायला लागला, तो शोभतक तुम्हाला। दरेकर, राणे हे पुन्हा मैदानात उतरलेले पाहायला मिळतात, चांगली गोष्ट आहे। मैदानातलेच पिल्ले आहेत, मैदानात येणारच ते, येणारच ना। शेवटी बोलन मी, आता नाही बोलायचं मला माझं आरक्षण आणि पुढं काय करायचं याच्यावर ध्येय लक्ष केलं। ज्या दिवशी बोलन त्या दिवशी यांना वाटणं आपण तोंड दाखायच्या लायकीच्या नाही राहिलं बोलून। शेवटचा प्रश्न, जरांगेंचा पुढचा प्लॅन काय? देणारं बनवणे गोरगरिबाला, पर्यायचं नाही। बरं, तुम्ही दौरा जो केलाय तो निश्चित पुढचा होणार आहे, जो तारीख घोषित केली पश्चिम महाराष्ट्रात? पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, विदर्भ सगळ्या कुणबी कासानात पण मराठ्यांना आवश्यकता आहे आमची दोघांची एकमेकाला। मराठ्यांना कुणबींची गरज आहे, कुणबींची मराठ्यांना गरज आहे, आम्हाला एकमेकाची गरज आहे। स्वतःच्या मुलासाठी जातीसाठी आम्ही संघर्ष करणार। ठीक आहे, धन्यवाद। हे होते मनोज जरांगे पाटील आणि ॲडमिट झाल्यानंतरची त्यांची ही भूमिका होती। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।